प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, मूर्ती पाण्यात न विरघळल्याने होणारे जलप्रदूषण, ठिकठिकाणी पडलेल्या खंडित मूर्तींमुळे निर्माण होणारे धार्मिक संकट तसेच विसर्जनावेळी नदी, तलाव, विहीर किंवा रस्त्यावर होणारे शेकडो अपघात व त्यातून प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण याचं बारकाईने निरीक्षण करून गत वर्षापासून पर्यावरण मित्र कुमारी क्षमता यांच्या संकल्पनेवर आधारित जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अमरावती, महानगरपालिका अमरावती व राजनंदिनी स्मृती फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला। या उपक्रमाचा संक्षिप्त आराखडा असा होता की जो विद्यार्थी मातीची श्री गणेश मूर्ती आपल्या घरी स्थापन करून ती आपल्या घरच्या घरीच विसर्जन करेल व शक्य असल्यास त्या मातीत एक रोप लावेल त्याला प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येईल। जिल्हाधिकारी अमरावती सचिन एरेकर भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती संजिता महापात्र भाप्रसे, महानगरपालिका अमरावती आयुक्त सौम्या शर्मा भाप्रसे, राजनंदिनी स्मृती फाउंडेशनचे अध्यक्ष सिंह चंदेल पुणे तसेच पर्यावरण मित्र व आकाशवाणी कलाकार क्षमता ठाकूर यांच्या स्वाक्षरीयुक्त प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे। गत 14 वर्षापासून विविध सामाजिक अभियानाद्वारे परिचित असलेल्या पर्यावरण मित्र व आकाशवाणी कलाकार होली क्रॉस कॉन्व्हेंटची इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी क्षमता संतोष ठाकूर हिनं 2024 मध्ये स्वतःच्या संकल्पनेतून व प्रशासनाच्या सहकार्याने तसेच सोशल मीडियाचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांना मातीच्या श्री गणेश मूर्ती स्थापन करण्याचं आवाहन केलं होतं। यासोबतच मूर्तिकार व विक्रेत्यांना पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत सविस्तर माहितीपत्रक विद्यार्थ्यांमार्फत दिले गेले। सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत अंदाजे 32,000हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे। अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखेडे, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम तसेच जिल्हा परिषद अमरावतीचे प्रिया देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी व सतीश मुगल, प्राथमिक शिक्षणाधिकारी या अधिकारी वर्गाने तातडीने क्षमतांचे निवेदन मान्य करून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व शाळा प्रशासनांना परिपत्रक जारी केले। तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणपूरक गणेश अभियानाची माहिती पोहोचवण्याचे निर्देश दिले। पर्यावरणपूरक मातीचे श्री गणेश बनवून त्यांचे घरच्या घरी टब किंवा कुंडीत विसर्जन करून त्याच मातीत खत मातीत मिसळून रोप लावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल। सर्व विद्यार्थ्यांनी आपले नाव व विसर्जनाचे छायाचित्र वर्ग शिक्षकांच्या व्हॉट्सअप गटावर व मौखिक स्वरूपात सादर करावे। मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पर्यावरणपूरक विद्यार्थ्यांची संख्या राजनंदिनी स्मृती फाउंडेशनच्या 9370101577 या क्रमांकावर कळवावी असं प्रशासनानं आवाहन केलं आहे। सतत परिणामकारक सामाजिक अभियान राबविणारी क्षमता ठाकूर म्हणाली की अलीकडेच आम्ही पुणे ते पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना 2.5 लाख सीड बॉल व बीजांचे मोफत वितरण केलं। प्लास्टिक मुक्त परिसर, प्लास्टिक मुक्त देश या संकल्पनेवर मागील 3 वर्षापासून काम सुरू आहे। शहरात 4000 पेक्षा अधिक रोपांची लागवड केली आहे। गणेशोत्सवात आतापर्यंत फक्त 15 ते 20% लोक मातीच्या मूर्तीची स्थापना करतात। 2023 मध्ये हा आकडा फक्त 8% होता। हा आकडा वाढावा, अधिक मूर्तिकार तयार व्हावेत या उद्देशाने हा देशातील पहिला उपक्रम दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे। आगामी 4 वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवण्याचे व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते विभाग करण्याचं नियोजन असल्याचं क्षमता ठाकूर यांनी सांगितले।